प्रत्येक पिकाच्या संदर्भामध्ये बाजारात आल्यानंतर ठरवली जाते ती एमएसपी शेतकऱ्याला परवडणारी नाही। हे आम्ही या ठिकाणी ठासून 5 राज्यांनी कृषी मूल्य आयोगाला, राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाला सांगितलं। त्यामध्ये सोयाबीन असेल, त्यामध्ये सूर्यफूल असेल, त्यामध्ये भुईमुंग असेल, त्यामध्ये कांदा असेल, त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तीळ असेल, मिलेट्स असतील, ज्वारी असेल, या सर्व पिकाच्या संदर्भामध्ये एमएसपी वाढवून देणं हे आता शेतकऱ्यांसाठी फार गरजेचं आहे। हे आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाला समजून सांगू शकलो। राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाने आम्ही ज्या काही तफावती या ठिकाणी आहेत किंवा एकंदरच उत्पादन खर्च काढण्याचा शेतकऱ्यांचा जे काही कृषी मूल्य आयोगाचं कॅल्क्युलेशन आहे, त्यांची जी काही पॉलिसी आहे त्याच्यात थोडासा बदल करणं गरजेचं आहे, हेही आम्ही सांगितलं। तेही त्यांनी सकारात्मक घेतलं। आणि यावेळेस आम्ही सोयाबीनला, फक्त मी आता एका पिकाचं सांगतोय की सोयाबीनला कमीत कमी 5100 रुपये हा भाव या ठिकाणी येणाऱ्या काळात मिळावा आणि तशी एमएसपी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शिफारशी अनेक पिकाचा केल्या। त्याच्यापैकी मी एक सोयाबीनचं या ठिकाणी सांगतो। या सर्व बाबी सकारात्मक घेतल्या आणि या देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाच्या पश्चिम 5 राज्याच्या या बैठकीला, जे की राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र आणि महाराष्ट्र कृषी विभागाने ही बैठक आयोजित केली होती, या बैठकीला पहिल्यांदाच देशामध्ये राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपस्थित राहिले। त्यामुळे अधिकचा परिणाम स्वाभाविकच राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगावरती माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे पडलेला आहे। त्यामुळे मला खात्री आहे की योगायोगाने आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आदरणीय मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिली कॅबिनेट झाली आणि पहिली सही त्यांनी तिसऱ्या टर्मची जर कशावर केली असेल तर 17वा हप्ता जो शेतकऱ्यांचा नमो किसान सन्मान योजनेचा या ठिकाणी दिला जातो, तो 9 कोटी या देशातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या काळात प्रत्येकी 2000 रुपये हे जे जाणार आहेत त्या बाबतीतली सही केली। म्हणजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी माझ्यासाठी आणि येणाऱ्या काळात संबंध देशातला शेतकरी वर्ग त्याला जाणीव होईल की राज्याचे नाही तर देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांवरती या ठिकाणी जबाबदारी दिली आहे। त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासाचं या ठिकाणी की आपल्याला येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या बाबतीत काही चांगले महत्वाचे निर्णय होतील, ही जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण करू। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे कांदा, सोयाबीन आणि कापूस या ज्या भाव आहे तो मिळत नाही, त्यामुळे शेतकरी खूप नाराज असल्याचं दिसलं। त्याचा फटका देखील पडलेला पाहायला मिळतो। ही खरी गोष्ट आहे की आम्ही ज्यावेळेस कुठल्याही निवडणुकीच्या संदर्भात जय पराजयाची चिकित्सा करतो त्यावेळेस कुठले काही कारण आहेत, त्यामुळे शेतकऱ्याच्या संदर्भातली ही जी कारणं आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीनला यावेळेस भाव नव्हता, कापसाला नव्हता, कांद्याचा फटका बसला, त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक नाराजी होती। आता यावर्षी सुद्धा एमएसपीच्या खाली या ठिकाणी कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला, शेतकऱ्यांना एमएसपीच्या खाली आपला माल विकावा लागला। त्याच्यामुळे एमएसपी आणि त्यांनी विकलेली जी तफावत आहे या बाबतीतही राज्य सरकारने लोकसभेच्या अगोदरच निर्णय घेतला होता आणि तशी तरतूद 4500 कोटी रुपयाची ठेवलेली होती। त्याबाबतही आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे आणि ते जवळजवळ 4500 ते 600 कोटी रुपये सोयाबीन आणि कापूस उत्पादन शेतकऱ्याला, जे की एकूण 52 लाख हेक्टर दोन्ही पिकं मिळून 92 लाख हेक्टर दोन्ही पिकं मिळून या राज्यामध्ये या ठिकाणी शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकवतात, त्यांच्या भावामध्ये जो काही तफावत यावर्षी झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हेक्टरी अनुदान देण्याच्या संदर्भातला निर्णय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये होणार आहे। त्यामुळं स्वाभाविक आहे की त्या काळात कॅबिनेट झाली आणि तात्काळ आचारसंहिता लागली, त्यामुळं हा तफावतीचा पैसा आम्हाला वर्ग करता आला नाही। पण आता कॅबिनेट झाल्यावर त्या ठिकाणी नक्कीच त्या बाबतीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटीवर त्या ठिकाणी पैसे जमा होतील।
गेल्या काही दिवसापासून काही भागांमध्ये आहे तो पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे, मात्र आणखी काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झालेला नाहीये. पिकांची लागवड जी होते त्यासाठी काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी आणखीन पाऊस सुरू झालेला नाही. पाऊस सुरू झाला नाही असं म्हणणं बरोबर नाही, पण पेरणीसारखा पाऊस या ठिकाणी पडलेला नाही. पण काही ठिकाणी आता पेरणीसारखा पाऊस पडलेला आहे. त्यामुळं आम्ही कृषी विभाग म्हणून सुरुवातीला सर्वच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की जरी आत्ता पाऊस पडलेला असला तरी जमीन आणि उन्हाळ्यातलं जे ऊन आहे त्यामुळं जी जमीन ज्या प्रमाणात गरम झालेली आहे त्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर ती थंड होणं आणि त्याच्यानंतर पेरणी करणं हे योग्य होणार आहे. त्यामुळं आता ज्या ज्या ठिकाणी 3 MM पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी पेरणी करायला तसं काही हरकत नाही. या ठिकाणी मी आपल्या माध्यमाच्या मधून सर्व या राज्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की याबाबत बियाणं असेल, खत असेल, कुठल्याही बियाण्याच्या बाबतीत कृत्रिम तुटवडा करून जर कोणी अधिकच्या भावाने जर बियाणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यासाठी कृषी विभागाने एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. ते व्हॉट्सअप नंबर सर्व शेतकऱ्यांकडे पोहोचलेला आहे. त्याबाबत तक्रार केली तर तात्काळ कृषी विभाग त्या ठिकाणी कारवाई त्या डीलरवर, त्या विक्रेत्यावर, त्या मॅन्युफॅक्चररवरती करणार आहे. कुणीही खताच्या बाबतीत किंवा बियाण्याच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचं लिंकेज करू नये याबाबतही आम्ही कृषी विभागाला निर्देश दिलेले आहेत. अशा पद्धतीने जर कुठं आढळलं तर कृषी विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी कारवाई करतील आणि अशी कारवाई करणारे जर अधिकारी कुठं आपल्या कर्तव्यास कमी पडले तर त्यांच्यावरती सुद्धा कृषी विभाग कारवाई करणार आहे. बोगस बियाणं देखील आहे ते आढळून आले. हे बोगस बियाणं आणखीन आढळून आलेलं नाही. तुम्ही बोगस पेरल्याशिवाय कसं काय ठरवू शकता की ते बोगस आहे? म्हणजे काही गोष्टी आपण विचारताना सुद्धा अगदी व्यवस्थित विचारल्या पाहिजेत की बोगस बियाणं जोपर्यंत आपण लावत नाही आणि उगवत नाही तोपर्यंत आपण ते बोगस हे ठरवू शकत. बीड लोकसभेत बोगस बियाण्यांच्या तक्रारी आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात येणार का त्याच्यावर? बोगस बियाण्याच्या संदर्भात एक तर दिलं गेलं नाही पाहिजे. दिल्यानंतर त्याबाबतची तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय हा कृषी विभागाने घेतलेला आहे. कसल्याही प्रकारचा बियाण्याचा किंवा खताचा तुटवडा मार्केटमध्ये नाही. कुणी जर कृत्रिम तुटवडा दाखवून शेतकऱ्यांची लूट करत असेल त्याच्यावरती कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये निर्देश दिलेले. बजरंग सोनावणे बीडमधून जिंकून आलेले आहेत, त्यांनी तुमचे खास आभार मानले. हे बघा, लोकशाहीमध्ये निवडणुका होणं, निवडणुकीत 2 पक्षामध्ये लढाई होणं आणि त्या लढाईमध्ये कुणीतरी जिंकणं आणि कुणीतरी हरणं आणि या बाबतीत त्यांनी माझे आभार मानावेत का मानावेत त्याचं कारण वेगळं कदाचित असेल, संभ्रम निर्माण करायचा असेल. पण एक ठीक आहे की काही जरी झालं तरी शेवटी मराठवाड्यामध्ये संबंध ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्यात बीडमध्ये सुद्धा जी अटीतटीची निवडणूक झाली आणि अतिशय अल्पशा मताने आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो, तो पराभव आम्ही मोठ्या मनाने स्वीकारलाय. त्यामुळं आता खासदार म्हणून त्यांच्यावर पण जिम्मेदारी आहे की त्यांनी जे जे काही शब्द बीड जिल्ह्याच्या मायबाप जनते